मेष राशी 1 ते 7 जून 2026 साप्ताहिक राशीफल। मेष राशीच्या व्यक्ती म्हणजे जणू अग्नीचा जिवंत ठिणगा। मनात धाडस, डोक्यात नवनवीन कल्पना आणि जे ठरवलं ते करूनच दाखवायचा हा हट्ट, हीच तुमची खरी ओळख असते। पण 1 ते 7 जून 2026 हा आठवडा तुमच्यासाठी फक्त धावपळीचा किंवा संघर्षाचा नाही, तर स्वतःच्या आयुष्याला नव्या दिशेने पाहण्याचा काळ ठरणार आहे। या आठवड्यात अनेक गोष्टी अचानक बदलताना दिसतील। काही घटना तुम्हाला भावनिक करतील, काही लोकांचे खरे चेहरे समोर येतील, तर काही संधी अशा मिळतील ज्या पुढचे अनेक महिने तुमचे भविष्य बदलू शकतात। मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात एक गोष्ट कायम दिसते, ते कधीच शांत बसत नाहीत। मनात सतत काहीतरी चालू असतं, एखादी नवीन सुरुवात, एखादं नवीन स्वप्न, एखादी नवीन लढाई। पण या आठवड्यात ग्रहांची स्थिती तुम्हाला एक वेगळा संदेश देत आहे। प्रत्येक युद्ध जिंकणंच गरजेचं नसतं, काही वेळा स्वतःची शांती वाचवणं जास्त महत्त्वाचं असतं। त्यामुळे या आठवड्यात तुम्ही स्वतःच्या भावना, नातेसंबंध आणि करिअर याकडे अधिक गंभीरपणे पाहू लागाल। या काळात तुमच्या मनात भूतकाळाशी संबंधित विचार वारंवार येऊ शकतात। जुन्या आठवणी, काही अपूर्ण नाती किंवा एखाद्या व्यक्तीने दिलेला मानसिक त्रास, हे सगळं अचानक डोक्यात येईल। पण विशेष म्हणजे यावेळी तुम्ही तुटणार नाही, उलट तुम्हाला जाणवेल की तुम्ही आतापर्यंत किती सहन केलं आहे आणि तरीही उभे राहिलात। ही जाणीव तुमच्यात नवी ताकद निर्माण करेल। अनेक मेष राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात स्वतःचं महत्त्व समजायला सुरुवात होईल। करिअर आणि पैशांच्या बाबतीत हा आठवडा काही संकेत देणार आहे। अचानक एखादी नवीन संधी, नवीन काम किंवा एखाद्या जुन्या कामातून फायदा मिळण्याची शक्यता आहे। जे लोक स्वतःचा व्यवसाय, ऑनलाईन काम किंवा फ्रीलान्सिंग करतात त्यांच्यासाठी हा आठवडा विशेष महत्त्वाचा ठरू शकतो। तुमच्या मेहनतीचं फळ हळूहळू दिसू लागेल। ज्या कामासाठी तुम्ही इतके दिवस शांतपणे प्रयत्न करत होतात त्याची दखल घेतली जाईल। मात्र आर्थिक बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, भावनांमध्ये येऊन खर्च करू नका। या आठवड्यात अचानक काही खर्च वाढू शकतात। घर, आरोग्य किंवा प्रवास यासाठी पैसे खर्च होण्याची शक्यता आहे, पण घाबरण्याचं कारण नाही। ग्रहस्थिती सांगते की पैसा जाईल, पण त्याचबरोबर नवीन मार्गही उघडतील, त्यामुळे संयम ठेवणं महत्त्वाचं राहील। प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा खूप खोल भावना घेऊन येत आहे। काही मेष राशीच्या व्यक्तींना एखाद्या व्यक्तीबद्दल पुन्हा भावना जाग्या होऊ शकतात। एखादा जुना मेसेज, फोन किंवा अचानक झालेली भेट मनात गोंधळ निर्माण करू शकते। पण इथे तुमच्या आयुष्याचा मोठा धडा लपलेला आहे। जे तुम्हाला सतत दुखावतं ते प्रेम नसतं। त्यामुळे या आठवड्यात तुम्ही स्वतःसाठी योग्य काय आहे याचा गंभीर विचार कराल। ज्या लोकांच्या नात्यात सतत वाद, दुर्लक्ष किंवा मानसिक ताण सुरू आहे त्यांना या आठवड्यात मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो। काही लोक भावनिकदृष्ट्या एका नात्यातून दूर जाण्याचा विचार करतील, पण या सगळ्यात एक सकारात्मक गोष्ट म्हणजे तुम्ही आता स्वतःला हरवून कोणासाठी जगायचं नाही हे शिकत आहात। तुमच्या मनात स्वाभिमान पुन्हा जागा होईल। कौटुंबिक वातावरणातही काही बदल दिसू शकतात। घरातील एखादी व्यक्ती तुमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवेल। काही वेळा तुम्हाला गैरसमजांचाही सामना करावा लागू शकतो, पण या आठवड्यात शांत राहणं आणि कमी बोलणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल। प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं आवश्यक नसतं हे तुम्हाला समजेल। आरोग्याच्या बाबतीत शरीरापेक्षा मनाला जास्त विश्रांतीची गरज आहे। सततचा विचार, मानसिक ताण आणि झोपेचा अभाव याचा परिणाम जाणवू शकतो। काहींना डोकेदुखी, थकवा किंवा शरीरात अशक्तपणा जाणवेल, त्यामुळे स्वतःसाठी थोडा वेळ काढा। निसर्गात वेळ घालवा, संगीत ऐका किंवा मनशांत ठेवणाऱ्या गोष्टी करा। या आठवड्यात एक विशेष योग असा आहे की अनेक मेष राशीच्या लोकांना अचानक एखाद्या सत्याचा क्षण अनुभवायला मिळेल। म्हणजेच एखाद्या व्यक्तीचा खरा स्वभाव समोर येईल, एखादं गुपित उघड होईल किंवा एखाद्या निर्णयाचं खरं महत्त्व समजेल। सुरुवातीला हा अनुभव धक्का देणारा वाटेल, पण पुढे जाऊन तोच तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल। विद्यार्थ्यांसाठीही हा काळ मेहनतीचा आहे। लक्ष विचलित होण्याची शक्यता जास्त आहे, पण एकदा मन एकाग्र केलं तर चांगलं यश मिळू शकतं। स्पर्धा परीक्षा किंवा नवीन कौशल्य शिकणाऱ्यांसाठी आठवड्याचा शेवट सकारात्मक राहील। आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हा आठवडा तुम्हाला आतून बदलण्याचा प्रयत्न करेल। काही लोक अचानक मंदिर, ध्यान, प्रार्थना किंवा अध्यात्माकडे आकर्षित होतील, कारण मनाला आता फक्त बाहेरची नाही तर आतली शांतता हवी आहे। मेष राशी 1 ते 7 जून 2026 मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात सामान्य गोष्टी क्वचितच घडतात। तुमच्या आयुष्यात प्रत्येक घटना एखाद्या वादळासारखी येते, अचानक, तीव्र आणि आयुष्य बदलून टाकणारी।
पण 1 ते 7 जून 2026चा हा आठवडा काहीसा वेगळाच असणार आहे. या काळात तुम्हाला अशा काही रहस्यमय घटना अनुभवायला मिळू शकतात ज्यांचा अर्थ सुरुवातीला समजणार नाही. काही संकेत, काही स्वप्न, काही योगायोग आणि काही लोकांचे विचित्र वागणे हे सगळं मनात गोंधळ निर्माण करेल. पण लक्षात ठेवा, विश्व कधीही विनाकारण संकेत देत नाही. या आठवड्यात तुमच्या आसपास एक गूढ ऊर्जा तयार होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी मन जास्त अस्वस्थ होऊ शकतं. काही लोकांना सतत एकच स्वप्न पडू शकतं, तर काहींना एखाद्या व्यक्तीची अचानक आठवण सतावत राहील. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीशी तुमचं भावनिक नातं खूप खोल होतं पण आता संपर्क नाही, त्या व्यक्तीकडून अचानक काहीतरी बातमी मिळू शकते. एखादा जुना मेसेज, कॉल किंवा सोशल मीडियावर अचानक दिसलेली उपस्थिती तुम्हाला हादरवू शकते. या आठवड्यात योगायोग नावाची गोष्ट वारंवार घडेल. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या व्यक्तीचा विचार कराल आणि काही मिनिटातच तिचा फोन येईल. एखादं जुनं गाणं ऐकताना भूतकाळातील एखादं रहस्य समोर येईल किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून मिळालेलं एक वाक्य तुमच्या आयुष्याचा अर्थ बदलून टाकेल. ग्रहस्थिती सांगते की या आठवड्यात मेष राशीच्या अनेक लोकांना सत्य समोर येताना दिसेल. विशेषतः नातेसंबंधांमध्ये जे लोक तुमच्यासमोर गोड बोलत होते पण मागे वेगळे चेहरे घेऊन फिरत होते, त्यांचे खरे रंग आता समोर येऊ शकतात. सुरुवातीला धक्का बसेल, पण पुढे जाऊन तुम्हाला जाणवेल की हे सत्य समजणं गरजेचं होतं. एक अतिशय गूढ योग असा आहे की या आठवड्यात तुमच्या मनात अचानक एखाद्या ठिकाणी जाण्याची तीव्र इच्छा होऊ शकते. एखादं मंदिर, जुनी जागा, पाण्याजवळचं ठिकाण किंवा बालपणीच्या आठवणीशी जोडलेली जागा. तिथे गेल्यानंतर तुम्हाला मनात एक वेगळी शांतता किंवा एखादा संकेत मिळू शकतो. काही लोकांना आध्यात्मिक अनुभवही येण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीतही एक रहस्यमय बदल दिसतोय. एखादं अडकलेलं काम अचानक पूर्ण होईल. जिथून मदतीची अपेक्षा नव्हती तिथून मदत मिळू शकते. काही लोकांना अचानक नवीन कामाची संधी मिळेल किंवा एखाद्या जुन्या प्रयत्नाचं फळ मिळू शकतं. पण इथे एक गुप्त इशारा आहे. प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका, कारण या आठवड्यात फसवणूक करणारे लोकही तुमच्या आसपास सक्रिय असू शकतात. प्रेमसंबंधांमध्ये गूढता अधिक वाढेल. काही मेष राशीच्या व्यक्तींना असं जाणवेल की एखादी व्यक्ती अजूनही त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे किंवा मनातून दूर गेलेली नाही. काहींना जुन्या प्रेमाची परत चाहू लागेल, पण हा परतावा कायमचा असेल. ही फक्त एक भावनिक परीक्षा हे समजण्यासाठी थोडा वेळ लागेल. घरामध्ये एखाद्या जुन्या विषयावर अचानक चर्चा होऊ शकते. कुटुंबातील एखादं गुपित किंवा जुना वाद पुन्हा समोर येण्याची शक्यता आहे. मात्र यावेळी तुम्ही पूर्वीसारखे भावनिक न होता परिस्थितीकडे वेगळ्या नजरेने पाहाल. या आठवड्याचा सर्वात रहस्यमय भाग म्हणजे तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती प्रवेश करू शकते जी सुरुवातीला अगदी सामान्य वाटेल, पण पुढे जाऊन तिचा तुमच्या भविष्यावर मोठा प्रभाव पडेल. ही भेट अचानक होईल आणि तुम्हाला सुरुवातीला त्यांचं महत्त्व समजणारही नाही. हे सगळे योगायोग नसून विश्वाचे संकेत असू शकतात. या आठवड्यात मंगळवार आणि शनिवार विशेष काळजी घ्या. कोणताही मोठा निर्णय भावनेत येऊन घेऊ नका. रात्री उशिरा मन जास्त अस्थिर होऊ शकतं. ध्यान, प्रार्थना किंवा शांत संगीत तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मेष राशी, काही दारे बंद होत आहेत कारण विश्व तुम्हाला एका अशा मार्गावर नेत आहे जिथे तुमचं खरं भविष्य लपलेलं आहे. प्रत्येक वेदना, प्रत्येक योगायोग आणि प्रत्येक रहस्य यामागे एक मोठं कारण आहे आणि ते कारण लवकरच तुमच्यासमोर येणार आहे.